वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण नव्याने शिकण्यास सुरुवात करूया. सोप्या इंग्लिश चॅनलमध्ये आपण नव्याने सुरुवात करूया असं म्हणण्याचं कारण असं की मागच्या 1 महिन्यापासून मी तुमच्यासाठी कोणताही व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्याचं कारण असं होतं की मागच्या 1 महिन्यापासून माझी तब्येत काही ठीक नव्हती आणि बऱ्याच माझ्या लाडक्या व्ह्यूअर्सने माझी चौकशी सुद्धा केली की सर व्हिडिओ का येत नाहीये? तब्येत ठीक नाहीये का? तर मी त्या व्ह्यूअर्सचे अतिशय मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली. असो, तर आता तब्येत ठीक आहे. पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करूया आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपण सोपी इंग्लिश चॅनलमध्ये इंग्लिश अतिशय सोपी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर दैनंदिन जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात, की जिथे आपल्याला काही वेळेस अटदर्शक परिस्थिती निर्माण होते. तर अशा अटदर्शक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर इंग्लिशमधून ही वाक्य कसे बोलावे आणि त्यासाठीच आजचा हा नवीन टॉपिक असणार आहे. आणि हा जो नवीन टॉपिक आहे, या नवीन टॉपिकला आपण कंडिशनल सेंटेन्सेस असं म्हणतो. आता कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजेच काय? कंडिशन दर्शवतो आपण. कंडिशन म्हणजे काय? की अट दर्शवतो. तर आपण काही वेळेस म्हणतो की नाही, की जर असं झालं तर मी असं करेल. तर असं झालं तर मी असं करेल. तर ही काय आहे? अट आहे. हो की नाही? म्हणजे समजून घ्या, की जर आता तुम्ही लहान होतात, तर त्यावेळेस तुम्ही म्हणत होता की नाही, की ₹10 देते का? तर मग मी जातो. मी घेऊन येतो बाजारातून तू जे मला काही सांगते आहे. म्हणजे तुम्ही कळत-नकळत आईच्या पुढे काय केलं? ₹10 देण्याची अट टाकली. म्हणजेच अशा प्रकारची जर अटदर्शक परिस्थिती निर्माण झाली, तर आपण कशाप्रकारे इंग्लिश बोलायचं? आई सुद्धा तुम्हाला काही वेळेस म्हणते की नाही, "तू तुझा होमवर्क पूर्ण कर, तर मी तुला मिठाई देईल किंवा तर तुला आज जेवायला मिळेल. जर तू तुझा होमवर्क पूर्ण केला नाही, तर तुला जेवायला मिळणार नाही." तर ही सुद्धा काय झाली? अट झाली. तर अशा प्रकारच्या काही जे अटदर्शक वाक्य असतात, ते आपण इंग्लिशमध्ये कसे बोलणार? आणि ते बोलण्यासाठी आपल्याला कोणत्या स्ट्रक्चरची गरज असते, ते आज आपण शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. फळ्यावर मी काही माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण सर्वप्रथम समजून घेऊया. कंडिशनल सेंटेन्सेस अटदर्शक वाक्य. आता थोडी चर्चा त्याच्याबद्दलची ही जी चर्चा आहे ती काय आहे? दैनंदिन जीवनात आपण अटदर्शक स्थिती इंग्लिशमध्ये इफ किंवा अनलेसच्या साहाय्याने दर्शवतो. इफ किंवा अनलेसच्या साहाय्याने आपण दैनंदिन जीवनातील अटदर्शक वाक्य बोलू शकतो. आता ज्या प्रकारे इफ असेल त्याच प्रकारे अनलेस असणार आहे. थोडासा फेरबदल असणार आहे, परंतु आपण दोघंही टॉपिक एकत्र मिक्स करणार नाही आहोत. सर्वात प्रथम आपण इफ समजून घेऊ आणि मग पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण अनलेस बद्दलही चर्चा करू. तर आता बघूया इथे सामान्य रचना काय असते. जर आपल्याला अटदर्शक वाक्य बोलायचं असेल, तर इंग्लिशमधून एक सामान्य रचना काय असणार आहे? तर सर्वात प्रथम आपल्याला इफचे अटदर्शक वाक्य घ्यायचं असतं. म्हणजे इफ सर्वात प्रथम घ्यायचा आणि इफशी निगडीत असलेलं, इफशी संबंधित असलेलं जे वाक्य असतं, म्हणजे ज्या वाक्यात आपण अट दाखवलेली आहे, त्या अट दाखवलेल्या वाक्यामध्ये आपल्याला इफचा वापर करायचा आहे. म्हणजे ते संपूर्ण वाक्य अटदर्शक असेल आणि ह्या अटीमुळे काय होणार आहे, त्याच्याशी संबंधित असलेलं वाक्य काय असणार आहे, कोणती परिस्थिती निर्माण असणार आहे. म्हणजे तू होमवर्क पूर्ण केला तर मी तुला जेवायला देईल. आता होमवर्क पूर्ण केला तर ही झाली अट. मग त्याच्याशी संबंधित असलेलं वाक्य कोणतं? तर मी तुला जेवायला देईल. अन्यथा जेवायला देणार नाही. असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे याच्याशी ज्या अटीशी संबंधित असलेलं जे काही वाक्य असतं ते दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला ते दाखवायचं असतं. परंतु हे दोघंही वाक्य आपण कॉमाच्या साहाय्याने जोडत असतो. आता अशा प्रकारेच केलं पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. तर तुम्ही इफचं वाक्य हे वाक्याच्या मधून सुद्धा सुरुवात करू शकतात. म्हणजेच काय, की जे दुसरं संबंधित वाक्य आहे, म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही प्रथम वाक्य लिहिलं, सेम टू सेम तसंच वाक्य लिहायचं असेल. फक्त जे दुसरे संबंधित वाक्य आहे, ते अगोदर लिहून घ्यायचं आणि इफ लिहित असताना कॉमा द्यायचा नाही. बस एवढंच करायचं. म्हणजे जेव्हा आपण इफचं वाक्य जर अगोदर लिहिलं तर आपल्याला कॉमा द्यावा लागेल आणि इफचं वाक्य जर वाक्याच्या मध्ये लिहित असलो तर आपल्याला कॉमा देण्याची गरज नाही. हा तो एक फरक पडतो. आता हे जे इफचं वाक्य आहे, ह्या इफच्या वाक्याच्या प्रकारांबद्दल आपण चर्चा करू. आता इफचं वाक्य जे आहे ते 4 प्रकारे केलं जातं.
आणि त्यांचे काही उपयोग आहे, कुठे कसा वापर झाला पाहिजे, त्याचीही आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. परंतु आपल्याला व्हिडिओ मोठा करायचा नाहीये. आपण जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटामध्ये व्हिडिओ कंप्लीट करणार आहोत. म्हणून आपण पहिले 2 टॉपिक घेणार आणि दुसऱ्या व्हिडिओजमध्ये आपण 2 टॉपिकची चर्चा करणार. तर बघूया इथे 4 प्रकारे कशाप्रकारे होतं ते. इफ, सिंपल प्रेझेंट, कॉमा आणि सिंपल प्रेझेंट. आता असं का म्हटलं, तर सर्वप्रथम तर मी तुम्हाला सामान्य रचना देऊन टाकली आहे. म्हणजे जेव्हा आपण इफचं वाक्य घेतलेलं असेल, त्या इफच्या वाक्यात आपल्याला सिंपल प्रेझेंट वापरायचंय. जे पण वाक्य आपण पूर्ण करणार, त्या वाक्यामध्ये आपल्याला इफच्या वाक्यात सिंपल प्रेझेंट घ्यायचं आहे. आणि जे दुसरं वाक्य आहे, त्याच्यातही सिंपल प्रेझेंट. आता दोघंही वाक्यांमध्ये सिंपल प्रेझेंटचा वापर करणार आहोत. तर अशा प्रकारची रचना केव्हा वापरायची ते आपण फळ्यावर समजून सांगू. आता दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे? इफ, सिंपल प्रेझेंट आणि दुसरं जे वाक्य आहे ते सिंपल फ्युचरमध्ये. आता अपेक्षा करतो की तुम्ही माझे या अगोदरचे सर्व व्हिडिओज बघितलेले असतील. कारण आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर म्हणजे सर्व काळ, जेवढे काळ आहेत ते सर्व अगोदरच आपण शिकवलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला काही अडचण येईल अशी काही मी शंका मनात काही बाळगत नाही. कारण की तुम्ही ते बघितलेले आहेत आणि बघितलेले असेल तर तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती मिळून जाईल. तर तरी थोडक्यात सांगतो, की जर इफच्या वाक्यात सिंपल प्रेझेंट वापरायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं आहे. आणि दुसरं जे वाक्य घेणार आहोत ह्या पहिल्या रचनेमधलं, तर ते सुद्धा सिंपल प्रेझेंट असणार आहे. म्हणून तिथे सुद्धा आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप वापरायचं आहे. आता दुसरा जो प्रकार आहे इफ आणि सिंपल प्रेझेंट, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं आहे. जेव्हा पण आपण इफचं अडदर्शक वाक्य बनवू, तेव्हा तिथे आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आणि जेव्हा दुसरं वाक्य बनवू तेव्हा तिथं सिंपल फ्युचर करायचं आहे. आता सिंपल फ्युचर करायचं आहे म्हटलं म्हणजेच काय? शाल बी, विल बी किंवा शाल अधिक क्रियापदाचं मूळ रूप, विल अधिक क्रियापदाचं मूळ रूप. म्हणजेच तुम्ही तिथे अशा प्रकारे काय करू शकतात? अ, क्रियापदाचं रूप घेऊ शकतात. तिसरा जो प्रकार आहे तो काय आहे? इफ, सिंपल पास्ट. सिंपल पास्ट म्हणजेच काय, की जेव्हा आपण इफचं अटदर्शक वाक्य लिहू, त्या वाक्यामध्ये आपल्याला सिंपल पास्टचा वापर करायचा. सिंपल पास्ट म्हणजे काय? क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला तिथे वापरायचं आहे. आणि जे दुसरं वाक्य घेणार आपण, इफशी संबंधित असलेलं जे दुसरं वाक्य घेणार आहोत, तिथे आपण वूड आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेणार. तुम्हाला तिथे वूड वापरायचं आहे. तुम्ही कूड सुद्धा वापरू शकतात. परंतु सध्या खूप जास्त ते थोडंसं हायर लेव्हलला जातं. तुम्हाला थोडीशी त्याची अधिक एक्स्ट्रा माहिती असली पाहिजे तरच तिथे वापरा. नाहीतर अतिशय डोळे झाकून तुम्ही वूड वापरा म्हणजे तुमची कुठेही चूक होणार नाही. तर वूड अधिक क्रियापदाचं पहिलं रूप. आणि चौथा आणि शेवटचा प्रकार इफच्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट. आता पास्ट परफेक्ट म्हणजे काय? हॅड अधिक क्रियापदाचं तिसरं रूप. आणि कॉमा दिल्यानंतर जे दुसरं संबंधित वाक्य लिहू तिथे आपण वुड हॅव क्रियापदाचे तिसरे रूप. वुड हॅव क्रियापदाचे तिसरे रूप असं आपल्याला वापरायचं असेल. तर अपेक्षा करतो की तुमच्या लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, अटदर्शक इफचे चारही प्रकारांची माहिती घेतल्यानंतर आता आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक प्रकारची माहिती घेऊया आणि बारकाईने समजून घेऊया की केव्हा कोणता प्रकार आपण दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणायचा. आता बघूया इथे पहिला प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये आपण काय बघितलं होतं? इफ, सिंपल प्रेझेंट, कॉमा आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा सिंपल प्रेझेंट. आता इथे जेव्हा आपण इफ आणि सिंपल प्रेझेंट असं म्हणतो, तर इफच्या वाक्यात सिंपल प्रेझेंट वापरत असताना आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते वाक्य कंप्लीट झालं की तिथे कॉमा द्यायचा आहे. आणि नंतर त्याच्याशी संबंधित असलेले जे दुसरं वाक्य आपण घेऊ, त्या दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला सिंपल प्रेझेंट म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आता ह्या प्रकारचा उपयोग केव्हा होतो? आता हा जो प्रकार आहे याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये सामान्यपणे एखादी गोष्ट सत्य असते, म्हणजे ज्या सत्य गोष्टींबद्दल आपल्याला सांगायचं असतं,
त्यावेळेस आपण हा पहिला प्रकार दैनंदिन जीवनामध्ये इफच्या साहाय्याने घेत असतो. म्हणजे अट तर आपल्याला दाखवायची आहे, परंतु त्या अटीमध्ये जर आपल्याला सामान्यपणे सत्य गोष्ट सांगायची आहे, तर आपण पहिला प्रकार उपयोगात आणतो. आता सामान्यपणे सत्य काय असतं? तर चिरंतन सत्य, वैज्ञानिक सत्य, हो की नाही? ज्या गोष्टी सामान्यपणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सत्य आहे, त्यांना आपण पहिल्या प्रकारात दाखवतो. जसे उदाहरणार्थ, जर तापमान 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले, तर पाणी उकळते. तर हो, आपल्याला माहिती आहे, की हे वैज्ञानिक सत्य आहे, की 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं, हो की नाही? तर अशा प्रकारचं वाक्य म्हणजे जर समजून घ्या, की तुम्ही पाणी उकळवायला ठेवलं. म्हणजे गॅसवर भांडं ठेवलं आणि त्याच्यात पाणी टाकलं आणि गॅसचा फ्लेम मोठा केला आणि तो फ्लेम मोठा केल्यानंतर तुम्ही जे हीट देत आहात, ते हीटचं जे टेम्परेचर आहे, ते जर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर जर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं, जर म्हणजे अट आहे, तर पाणी उकळते. मग पाणी उकळायला सुरुवात होते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, की पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच केव्हा उकळणार आहे? जर तापमान 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं तर. जोपर्यंत 100 डिग्री सेल्सिअस होत नाही, तोपर्यंत पाणी उकळणार नाही, असं त्याची आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे हे चिरंतन सत्य, वैज्ञानिक सत्य आहे. तर आता इथे आपण काय करणार? जर आपण इथे काय करणार? इफचं वाक्य लिहून घेणार. आता इफच्या वाक्यामध्ये आता बघा, पोहोचले. पोहोचले वरून आपल्याला काय वाटतं, की हा तर साधा भूतकाळ आहे. कारण की सर तुम्ही शिकवलं होतं, की ला, ली, ले, लो. हे जर वाक्याच्या शेवटचे अक्षर असतील, तर तो साधा भूतकाळ आहे. आणि मग इथे आपण साधा भूतकाळ वापरणार का? नाही. आणि म्हणूनच इथे मी ह्या गोष्टी लक्षात घेऊनच इथे मी तुम्हाला सांगितलेलं असतं, की जरी आपल्या मराठीत अशी काही रचना आली, तरी आपल्याला जर चिरंतन सत्य सांगायचं असेल इफच्या साहाय्याने, तर आपल्याला जरी इथे साधा भूतकाळ वाटत असला, तरी आपल्याला क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यायचं आहे आणि म्हणून इथे आपण असं लिहिणार, इफ द टेम्परेचर काय पोहोचणार आहे? तापमान. इफ द टेम्परेचर पोहोचले म्हणजे पोहोचणे, रिचेस रिचेस 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस, तर काय होतं? पाणी उकळतं म्हणजेच कॉमा. वॉटर बॉइल्स. वॉटर बॉइल्स. If the temperature reaches at 100 degree Celsius, at 100 degree Celsius, water boils. किंवा तुम्ही असेही म्हणू शकतात, if the temperature reaches at 100 degree Celsius, water starts boiling. असं तुम्ही म्हणू शकतात. जर तुम्ही बर्फ गरम केला, तर तो वितळतो. हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि म्हणून जर जर तुम्ही बर्फ गरम केला, पुन्हा बघा इथं ला, ली, ले, लो. आता मग आपल्या मराठीमध्ये ला, ली, ले, लो हे अक्षर जर शेवटी आले, तर तो साधा भूतकाळ दाखवतो. तर परंतु इथे जर तर जर तर मध्ये जर असं काही आलं, तर तो साधा भूतकाळ राहत नाही. तर तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, की हा इफचं हे इफचं वाक्य आहे का? जर इफचं वाक्य असेल, तर आपला तो नियम लागू करायचा नाही. जर तुम्ही बर्फ गरम केला, इफ यू इफ यू हीट आईस, कॉमा, तर तो वितळतो. तो म्हणजेच आईस. इट मेल्ट्स. इट मेल्ट्स. इफ यू हीट आईस, इट मेल्ट्स. आता बघा, आपण इथे क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं. क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं. इथे सुद्धा आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं आणि इथे सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं, म्हणजे सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? तर हे वाक्य बनवू शकतो. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे, तो म्हणजे काय? इफ सिंपल प्रेझेंट
आणि सिंपल फ्युचर. तर तो सुद्धा आपण इथे बघूया. तर मित्रांनो, इथे लाईट गेलेली आहे. आपण छोट्या छोट्या बॅटरीच्या साहाय्याने हा व्हिडिओ कंप्लीट करत आहोत. तर बघूया दुसरा टॉपिक काय सांगतो. तर दुसरा प्रकार, इफचा जो दुसरा प्रकार आहे, त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, इफच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप घेत असतो आणि कॉमा नंतर जे दुसरं त्याच्याशी संबंधित दुसरं वाक्य येतं, ते आपण सिंपल प्रेझेंटमध्ये म्हणजे शाल्विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप याच्या साहाय्याने आपण ते वाक्य पूर्ण करत असतो. तर अशा प्रकारची जी रचना आहे, या रचनेचा उपयोग आपल्याला केव्हा करायचा असतो? तर भविष्यात एखादी गोष्ट घडण्याची खरी खूप जास्त दाट शक्यता असते, तेव्हा आपण हा प्रकार वापरत असतो. म्हणजेच जेव्हा आपल्याला अशी क्रिया सांगायची आहे, की जी क्रिया भविष्यात 100% घडेल, म्हणजे अशी एक अट असेल, की त्या अटच्या नंतरचा जो परिणाम असेल, तो 100% घडण्याची दाट शक्यता असेल, असं जर आपल्याला सांगायचं असेल, तर आपण या दुसऱ्या प्रकारचा वापर करतो, उपयोग करतो. जसं उदाहरणार्थ, जर उद्या पाऊस पडला, तर मी घरीच थांबेन. म्हणजेच जर काही एखादा कार्यक्रम असेल, समजून घ्या की उद्या आपल्याला कुठे जायचं आहे किंवा एखादा कार्यक्रम असेल आणि तिथे आपल्याला जायचं असणार आहे. तर मग परंतु मी असं म्हणतोय, परंतु जर उद्या पाऊस पडला, तर मी घरीच थांबेल. म्हणजे माझं घरी थांबण्याची 100% गॅरंटी असणार आहे. म्हणजे मी काही त्या कार्यक्रमाला येणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. तर जर उद्या पाऊस पडला म्हणजे अट आहे. पडला तर असं होईल, मी घरीच थांबेल. अन्यथा मग कार्यक्रमाला, जो काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला मी येईल. आता इफ जर उद्या पाऊस पडला, इट रेन्स टुमॉरो, तर तर मी काय करेल, घरीच थांबेल. आय विल स्टे होम. स्टे होम, स्टे ॲट होम म्हटलं तरी चालेल. जर तुम्ही माझी फी दिली नाही, बघा आता हा विनोदाचा भाग म्हणूया, कारण की व्हिडिओ आहे. आता व्हिडिओमध्ये आपल्याला तर फी वगैरे द्यायची नसते, परंतु हे वाक्य मी माझ्या दैनंदिन जीवनातील खऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच बोलतो. जर तुम्ही माझी फी दिली नाही, तर मी तुम्हाला शिकवणार नाही. तर हे खरं खरं आहे. हे माझ्या दैनंदिन जीवनातले वाक्य आहे. तर जर तुम्ही माझी फी दिली नाही, तर मी तुम्हाला शिकवणार नाही. आता बघा, जर तुम्ही फी दिली नाही तर असं होणार आहे. म्हणजे अट काय आहे, फी नाही दिली तर. तर बघूया. इफ यू डू नॉट पे डू नॉट पे माय फीज, कॉमा, तर मी काय करेल, आय विल नॉट टीच यू. हो की नाही? आता इथे बघा, आपण काय केलं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं. इथे सुद्धा काय केलं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप वापरलंय. म्हणजे इफच्या वाक्यामध्ये इफच्या वाक्यामध्ये आपण पहिलं रूप म्हणजे साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट असं वापरतो आहे आणि त्याच्याशी संबंधित असलेले जे दुसरं वाक्य आहे, त्या दुसऱ्या वाक्यामध्ये आपण सिंपल फ्युचर वापरत आहोत. आता जसं काय होईल मग, आय विल नॉट, म्हणजे शाल विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय. आय विल नॉट टीच यू. आय विल नॉट टीच यू. झालं. म्हणजे इफ यू डू नॉट पे माय फीज, आय विल नॉट टीच यू. तर अशा प्रकारे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये इफच्या प्रकारांचा वापर करू शकतात. आता आपण केवळ 2च प्रकार समजून घेतले आहे. इफच्या प्रकारामध्ये अजून 2 प्रकार बाकी आहेत. तशीही आत्ता लाईट गेलेलीच आहे. अंधारात आपल्याला पुढचे वाक्य समजणार सुद्धा नाही आणि म्हणूनच आपल्याला हा व्हिडिओ कंप्लीट करायचा होता. दुसरा प्रकार समजून घ्यायचा होता. म्हणून आपण अंधारात का होईना हा व्हिडिओ कंप्लीट केला. आता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.